नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे ते आहे म्हणजे लहान बाळाला हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये लगेच सर्दी पकडते, तर त्यासाठी आपण काय काय घरगुती उपाय करू शकतो हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मला देखील सर्दी झालेली आहे आणि आईला जर सर्दी झाली तर ती बाळाला अफेक्ट करते। माझ्या श्रीला देखील सर्दी झालेली आहे, त्याच्यासाठी मी हे उपाय करते। पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं जे मालिश करण्याचं तेल आहे त्याच्यामध्ये मालिश करताना जे तेल आपण कढवतो त्याच्यामध्ये मी 1-2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा ओवा टाकते आणि तो चांगला कढवून घेते। ते कढून झाल्यानंतर ते गाळून त्या तेलाने कोमट अशा तेलाने बाळाची मालिश करते, याने बाळाला खूप फरक पडतो। दुसरी गोष्ट म्हणजे मी काय करते की ओव्याचा थोडा धूर देते बाळाला, म्हणजे ओवा खूप गुणकारी आहे सर्दीसाठी बाळाच्या, त्यामुळे मी काय करते थोडा कोळसा पेटवते, त्याच्यामध्ये ओवा टाकते आणि जो तो धूर आहे तो बाळाला देते। रूममध्ये थोडा धूर करते म्हणजे बाळाला श्वास घेण्याला काही प्रॉब्लेम होत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे कोळसा वगैरे काही नसेल तर तुम्ही सिंपल एक गोष्ट करू शकता, तुमचा तवा असतो तो गॅसवरती गरम करून घ्या, त्याच्यामध्ये ओवा टाका आणि तो जर ओवा गरम झाला की तुमचा जो कॉटनचा एखादा कपडा घ्या किंवा रुमाल घ्या, त्याच्यामध्ये तो ओवा टाका, त्याची एक पुडी करा छोटीशी आणि त्याने बाळाला पूर्ण त्याच्या छातीला शेक द्या आणि नाकापाशी ते थोडं चुरायचा आणि नाकापाशी त्याला द्यायचा, म्हणजे तो जो स्मेल आहे ओव्याचा स्मेल बाळाच्या नाका थ्रू जाईल, म्हणजे बाळाला श्वास घेण्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तो सगळं व्यवस्थित श्वास घेऊ शकतो। कारण की श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो सर्दीमुळे, आपल्याला होतं तर बाळाला तर होणारच ना। आणि जर खूपच जास्त सर्दी झालेली असेल तर डॉक्टरकडे नक्की जा। आता थंडीचे दिवस चालू आहेत तर हे उपाय तुम्ही रोज केले तरीही चालतील, कारण की याचं काहीही हार्म नाहीये। मी डॉक्टरकडे गेलेली कारण की माझ्या बाळाला खूप जास्त सर्दी झालेली, तर त्यांनी मला एक निओमिसचं एक ड्रॉप दिलेलं आहे, म्हणजे हे वालं हे असावंच, म्हणजे हे तुम्हीही घ्या। हे जे ड्रॉप आहे ना ते बाळाच्या एक नाकामध्ये एक ड्रॉप टाकायचा आणि अजून एक मेडिसिन दिलेलं आहे ते मी बाळाला देते, कारण की त्याला जास्त सर्दी झालेली आहे। तुमच्या बाळालाही झाले असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या आणि हे घरगुती उपाय देखील करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ह्याचा फरक पडला असेल तर। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। चला तर आपण भेटूयात माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।